नमस्कार मित्रांनो, मी ललिता भोसले. कालच्या इंग्लिश ग्रामरच्या सिरीज 2 मधला टेन्समधील डे फर्स्ट आपण बघितला. आज टेन्सचा डे 2 आहे, जे सेकंड डे आहे. काल आपण सिम्पल टेन्स समजून घेतलं. आज आपल्याला कंटिन्युअस टेन्स समजून घ्यायचं आहे. ते समजत असताना काल आपल्याला हॅव आणि हॅज याबाबत थोडासा संभ्रम निर्माण झाला असेल, किंवा डू डज डीड. तर ते कुठे वापरावं, का वापरावं, ते आज आपण आधी जाणून घेऊयात. मग त्यानंतर कंटिन्युअस टेन्सला सुरुवात करूया. कालच्या तुमच्या मिळालेल्या रिस्पॉन्सवर मला खरंच खूप आनंद झाला. असेच रिस्पॉन्स देत राहा, जेणेकरून माझा आत्मविश्वास वाढेल व मी तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्लिश कसं चांगल्या पद्धतीने शिकता येईल यासाठी मी नक्कीच मदत करेल आणि इंग्लिशबरोबर तुमची मैत्री घडवून आणेल. चला तर मग सुरुवात करूया हॅव आणि हॅजच्या वापरापासून. आता बघा, हॅव आणि हॅजला स्पेसिफिक मिनिंग नाही आहे, पण मी तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून ते असणे, आहे, जवळ होते असं लिहून ठेवलं आहे. पण हॅव आणि हॅज हे वर्तमान काळात वापरतात आणि हॅड हे भूतकाळात वापरतात, भूतकाळातील वाक्य दाखवायला. आता बघा बरं, आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे किंवा माझ्याजवळ पेन आहे. यू हॅव अ कार, तुझ्याकडे गाडी आहे. दे हॅव अ फ्लॉवर्स, त्यांच्याकडे फुलं आहेत. वी हॅव अ क्लासरूम, आमच्याकडे क्लासरूम आहे, म्हणजे आमचा क्लासरूम आहे. अशा प्रकारचं मिनिंग होतं. हे वर्तमान काळात आपण साध्या पद्धतीने बोलत असू तेव्हा. पण जर ही शी हॅज पुढे, ही शी इट पुढे आपल्याला वापरायचं असेल तर हॅव न वापरता काय वापरावं लागेल? हॅज. म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनामापुढे, म्हणजे प्रोनाऊन, त्यापुढे आपल्याला काय वापरावं लागेल? हॅज वापरावं लागेल. हे लक्षात असू द्यायचं. ही शी इट पुढेच सगळे चेंजेस होतात. हॅज, यस, आलं लक्षात? यालाच यस लागतो. डज, इथेच डज वापरतात, म्हणजे ही शी इट डज, ही शी इट हॅज आणि ही शी इट क्रियापदाला यस. ओनली इन प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात? मग आता ही शी इट पुढे हॅजचा वापर करून कसं सेंटेन्स क्रिएट होईल? ही हॅज अ पेन्सिल, तिच्याकडे पेन्सिल आहे. ही हॅज अ गुड कमांड इन इंग्लिश, तिच्याकडे इंग्लिशवर गुड कमांड आहे, म्हणजे तिची इंग्लिशवर गुड कमांड आहे. अशा प्रकारचं सेंटेन्स. आलं लक्षात? यावर तुम्ही सेंटेन्स फॉर्म करून किंवा एखाद्या, जर चांगल्या पद्धतीने समजायला हवं म्हणून 5th, 6th, 7thचे बुक्स बघा. त्यात असणाऱ्या इंग्लिशमध्ये तुम्हाला असे सिम्पल सेंटेन्स दिसतील व ते वाचत असताना त्याचं मिनिंग समजलं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि सुरुवातीला इंग्लिश समजायला हवं म्हणून आपण बेसिकपासून 2nd, 3rd, 4thचे बुक्स घ्यायचे आणि ते रीड करायचे, जेणेकरून आपल्याला इंग्लिश समजतंय बुवा याबाबत थोडासा आनंद निर्माण होईल आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल. जर डायरेक्ट आपण 9वी 10वीचं पुस्तक हातात घेतलं तर मला काहीच समजत नाही अशी मनामध्ये एक भीती निर्माण होईल. त्यामुळे सुरुवात आधी लहानांपासून करावी. आपण भलेही कोणत्याही वर्गात शिकत असू, पण आधी ते पुस्तक चाळून बघावे. ते 8-10 दिवसात तुमचं पूर्ण होईल, पण तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागतील. तर हॅव हॅज तुम्हाला समजलंच असेल. मग आता डू डज डीड समजून घेऊया. आणि हॅव हॅज नंतर हॅड सांगायचं राहिलं. जसं हॅव आणि हॅज 2 वापरावे लागले वर्तमान काळात, तसं भूतकाळात सर्वांपुढे हॅड वापरायचं आहे. आणि त्याच पद्धतीने फक्त आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय हॅड अ कार, माझ्याकडे गाडी होती. इट्स अ पास्ट ओनली. ओके. आता यावर मी जास्त डिस्कस नाही करत. त्यानंतर डू डज डीड समजून घ्यायचं आहे. इट्स अ ॲक्शन ओरिएंटेड वर्ब्स लाईक ॲट. म्हणजे आता कसं, आय डू माय वर्क, शी डज हर वर्क, म्हणजे ॲक्शन, कृती दाखवतं. पण मी आता शी पुढे डज वापरला, आय पुढे डू वापरला. हे मला कसं कळलं? कारण की माझा तो फॉर्म्युला लर्न आहे की कशापुढे काय वापरायचं आहे. ते जर आपल्याला स्पेसिफिक माहीत असेल तर सेंटेन्स बोलताना आपल्याला कोणताच प्रॉब्लेम जाणवत नाही. म्हणून डू हा सगळ्यांपुढे वापरायचा आहे. आणि डू डज डीडचा वापर
केव्हा जास्त तुम्हाला युजेबल असेल, जेव्हा तुम्ही एखादी सेंटेन्स निगेटिव्ह करायचं ठरवाल तेव्हा. जसं आय प्ले क्रिकेट. ह्याला निगेटिव्ह करायचं असेल तर कसं कराल तुम्ही? आय प्ले नॉट क्रिकेट, आय एम नॉट प्ले क्रिकेट, असं कराल का? तर तुम्हाला असं म्हणावं लागेल, आय डू नॉट प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही. म्हणजे ॲम नॉट न वापरता तुम्ही तिथे काय वापरू शकता? डू नॉट. बिकॉज इट्स अ ॲक्शन. कृती. खेळणे ही काय आहे? एक कृती आहे, कार्य आहे. मग अशा वेळेस तुम्ही डू नॉट वापरू शकतात किंवा डोंट म्हणतात त्याला. पण ॲम नॉट वापरत नाही. जसं ही डज नॉट राईट अ लेटर. त्याने पत्र लिहिले नाही. तसंच सेम, फक्त हा वर्तमान काळ आहे. भूतकाळात सगळ्यांपुढे तुम्हाला डीड वापरायचं आहे. आणि सेम स्ट्रक्चर सेंटेन्स पण तसेच, फक्त भूतकाळातले असणार आहेत. समजलं डू डज डीडमधलं अंतर? हा बेस समजल्याशिवाय पुढचं आपल्याला ज्या ग्रामरशी रिलेटेड कन्सेप्ट असतात त्या उमगत नाही. त्यामुळे आत्ताच हे परत परत ऐकून आपण आपल्या मनात बिंबवून घ्यायला पाहिजे की कशापुढे काय येतं. तुम्ही एक गोष्ट सातत्याने करत गेलात तर ती गोष्ट नेहमी डोक्यात असते. म्हणून एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकली तर ती कायमची मनात बसते. मग तसंच समजण्यासाठी ह्या गोष्टी म्हणजे हे लेक्चर 1-2 वेळा ऐका, जेणेकरून त्या सगळ्या संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. आणि जर 5वी 6वी 7वीचे मुलं असतील, लहान असतील, तर त्यांनी 3-4 वेळा जरी बघितलं तरी त्यांच्या पूर्ण संकल्पना लक्षात येतील. चला तर मग आता सुरुवात करूया कंटिन्युअस टेन्सला. त्याचा एक मी फॉर्म्युला तयार केला आहे. बघा आता याच्यात मी तिघं काळांना एकत्र घेऊन आलेली आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता यात तुम्हाला टू बीची रूपं वापरणं गरजेचंच आहे. जर तुम्ही कृती दाखवत आहात म्हणजे प्लेईंग, खेळणे, खेळत आहे, हे ॲक्शन करताना दाखवतो आहे, तर तुम्हाला हे टू बीची रूपे ॲम, इज, वॉज, वेअर, शाल, विल हे सगळं वापरावंच लागेल. तरच तुमचं सेंटेन्स फॉर्म होऊ शकतं. म्हणून हे असं स्ट्रक्चर असेल तरच ते कंटिन्युअस टेन्स संबोधला जाईल. तर मग बघा, आय एम प्लेईंग क्रिकेट इन प्रेझेंट टेन्स. आय वॉज प्लेईंग क्रिकेट पास्ट टेन्स. आय शाल बी प्लेईंग क्रिकेट फ्युचर टेन्स. आता मराठीत आय एम प्लेईंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. आय वॉज प्लेईंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. आणि आय शाल बी प्लेईंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असेन. आता प्लेइंगच्या ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता? वेगळं पण क्रियापद घेऊ शकता. रन, रनिंग. राईट, रायटिंग. ओके. वी आर रायटिंग अ पेपर. वी वेर रायटिंग अ पेपर. वी शाल बी रायटिंग अ पेपर. ओके. म्हणजे क्रियापदाला फक्त ING लावावं लागेल. बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज असणार आहे. पण एक यात ट्विस्ट असेल. हे एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी तो ट्विस्ट आधी समजून घेऊ. हे स्ट्रक्चर तर असंच आहे, पण प्रत्येक शब्दापुढे ING लागेल का? आता आपण असं म्हणतो, एखाद्या फुलाचा वास येतो. तर फुलाचा वास येत आहे असं म्हणू का? फुलाचा वास नेहमीच येतो. मग त्याला तुम्ही वास येत आहे असं म्हणाल का? जसं खेळत आहे, नाचत आहे, अशा शब्दाला आपण ॲक्शन दाखवण्यासाठी तो त वापरतोय. पण फुलाला वास येणं ही नॅचरल गोष्ट आहे. तिला आपण वासत आहे असं म्हणू शकतो का? तर मग काही गोष्टींना म्हणजे काही क्रियापदांना ING लागत नाही. त्याच्याशी रिलेटेड हे एक सेंटेन्स आहेत काही, ते आपण वाचून घेऊ. ही इज ओनिंग अ कार असू शकतं का? तो कारचा मालक आहे किंवा मालकी आहे त्याची. मग ही ओन्स अ कार. ओके. वी आर हिअरिंग द बेल. आम्ही बेल ऐकत आहोत. असं ही ॲक्शन, ऐकण्याची कृती ही नेहमीच चालू असणार आहे. ती फक्त त्या सिच्युएशनशी रिलेटेड नसणार आहे. म्हणून वी हिअर द बेल. आणि जर शी पुढे आलं असतं तर शी हिअर्स द बेल. ओके. दिस हाऊस इज बिलॉंगिंग टू मी. बिलॉंगिंग म्हणजे वास्तव्य असणं. तर आता ती गोष्ट आपलीच असणार आहे ना. ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली असणार आहे की ते तेवढ्या पुरतं 5-10 मिनटं आपली असणार आहे.
असं नसेल. घर हे आपलं पूर्वीपासून आपलंच आहे, आता पण आहे आणि असणार आहे. त्यामुळे दिस हाऊस बिलॉंग्स टू मी. आता हाऊससुद्धा हे काय थर्ड पर्सन आहे, अनेक वचन नाही आहे, सिंग्युलर आहे. ओके, पण हाऊस तो ती ते पैकी आहे. आय नाही आहे, यू नाही आहे, वी नाही आहे, तो आहे, ते घर आहे. म्हणजे इटचा प्रकार झाला हा. इट इज हाऊस. तसं मग हाऊस हा थर्ड पर्सन आहे म्हणून बिलॉंगला यस लागला. दिस हाऊस बिलॉंग्स टू मी. आय एम नॉट हेटिंग हिम. मी त्याचा तिरस्कार करत नाही. त्याला तुम्ही कसं म्हणाल, आय एम नॉट हेटिंग हिम येणार नाही. हिटला आय एन जी लावून असं हे तिरस्कार ही एक कृती आहे. मग आय डोंट हेट हिम. तिरस्कार म्हणजे एक भावना आहे, कृती म्हणण्यापेक्षा ती एक भावना आहे आणि ती मनात असते. आर यू फॉरगॉटिंग माय नेम. तू विसरत चाललायस का माझं नाव. असंच हॅव यू फॉरगॉटन माय नेम. आय एम नॉट मीनिंग दिस. आय डोंट मीन दिस. मीन म्हणजे असं आय एन जी लावून बोलण्यापेक्षा आपण डू डज डीड हे वापरून सुद्धा सेंटेन्स बोलू शकतो. आय एम हॅविंग नो हाऊस टू लिव्ह इन. माझ्याकडे घर नाही आहे राहायला. त्याला आय हॅव नो हाऊस टू लिव्ह इन. शी स्टँड्स इन द शेड ऑफ अ ट्री. शी स्टँड्स इन द शेड ऑफ अ ट्री. शी इज स्टँडिंग इन द शेड ऑफ अ ट्री. तर इथे झाडाखाली उभी आहे ती. ही ॲक्शन कायम चालणारी नाही आहे, ही तात्पुरती आहे. त्यामुळे स्टँडिंग इथे वापरावं लागेल, तेव्हा यस वापरता येणार नाही. आणि ती काही शी स्टँड्स, ती काही निर्जीव वस्तू नाही आहे. द टेम्पल इज स्टँडिंग इन द हार्ट ऑफ द सिटी. आता द टेम्पल हे कायम तिथेच असणार आहे. मंदिर काही उचलून इकडे तिकडे ठेवता येणार नाही. मंदिर ही एक निर्जीव वस्तू आहे. मग द टेम्पल स्टँड्स इन द हार्ट ऑफ द सिटी. शीच्या वेळेस आपण स्टँडिंग केलं, पण टेम्पलच्या वेळेस आपण स्टँड्स केलं. काय डिफरन्स आहे. शी कॅन मुवेबल थिंग, ती इकडे तिकडे जाऊ शकते, पण मंदिर जाऊ शकत नाही. द बुक इज कंटेनिंग गुड सब्जेक्ट मॅटर. आता बुकमध्ये कायमच सब्जेक्ट मॅटर कंटेंट जे टाकलं आहे ते गुड असणार आहे. ते काही एक दिवसापुरतं आपण वाचतोय तेवढ्या पुरतं लिमिटेड नसणार आहे, ते कायम असणार आहे. म्हणून द बुक कंटेन्स गुड सब्जेक्ट मॅटर. या अशा काही नॉमिनल मिस्टेक असतात. या सगळ्या म्हणजे एकदम जो इंग्लिश फ्लुएंटली बोलतो त्यालासुद्धा हे सगळं माहिती असेल असं काही नाही आहे. पण आपल्याला जर पूर्ण शिकायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या तर आपला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल आणि चुका होणार नाही. त्यामुळे हे काही सेंटेन्स यावरून तुम्हाला कळलं असेल की कुठे यस लावायचा आणि कुठे आय एन जी वापरायचा. अजून काही नियम आहेत ते वाचून दाखवतो. ॲडिशनल युजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स विथ always may express an idea which is not the liking of the speaker. For example, she is always teaching her children. ती नेहमी तिच्या मुलांना शिकवते. ही एक म्हणजे ह्या गोष्टींना आपण ऑलवेज वापरलेला इथे नेहमी ती सातत्याने करणारी क्रिया आहे, म्हणून तिथे पुढे आय एन जी वापरणं गरजेचंच आहे. ही इज ऑलवेज फ्रेझिंग हिज फ्रेंड्स. तो त्याच्या मित्रांचं नेहमी कौतुक करतो. तर इथे पण नेहमी आलं म्हणजे पुढचं शब्द हा आय एन जी ओरिएंटेडच असणार आहे. देर आर सम ऑफ द वर्ब्स विच समटाईम डोंट ॲडमिट ऑफ प्रोग्रेसिव्ह ॲक्शन. सच वर्ब्स आर कॉल्ड नॉन प्रोग्रेसिव्ह स्टॅटिव्ह वर्ब्स. इट मीन्स वॉट. आपण कंटिन्युअस टेन्स हा ॲक्शन ओरिएंटेड आहे, तेव्हा कृती घडत असते. म्हणजेच त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो, इट्स अ प्रोग्रेसिव्ह ॲक्शन. तर काही गोष्टींना ही कायम घडणाऱ्या असतात, ते तात्पुरत्या प्रोग्रेसिव्ह ॲक्शन नसतात. त्यामुळे ते क्रियापद कोणते.